विचार काय काय सर पटकन सांगा. सांगतो ना, आत्ता आलो ना, थोडं श्वास तर घेऊ दे. आत्ता आवडायला लागले आणि लगेच माती खाल्ली नाही. सो द सरप्राइज इज आपल्या ग्रँड फिनालेच्या डान्सची थीम. येस, ओके, आय एक्सप्लेन यू द थीम नाव. कसं असतं ना, आपण जगताना बरीच स्वप्न बघत असतो, पण प्रत्यक्षात तसं घडेल असं काही नक्की नाही. म्हणजे बऱ्याच वेळेला रियालिटी वेगळीच असते, राईट. आपली थीम आहे स्वप्न आणि सत्य. सगळ्यांना थीम. थँक्यू थँक्यू थँक्यू. अँड मार्क माय वर्ड्स, जर ही थीम अशीच्या अशी परफॉर्म झाली ना, तर या वर्षीच्या ट्रॉफीवर फक्त आणि फक्त आणि फक्त आपल्या कॉलेजचं नाव कोरलेलं असेल. सर या थीम वर परफॉर्म करायला खूप मजा येईल. नक्की. व्हेरी गुड. किमो. येस. Hats off to you. Hats off to you. Hats off to you. Thank you. Very proud of you. Thank you What so a much. theme, यार. What a theme. Thank you. दादा आता आपला इव्हेंट एकदम ग्रँड होईल बघ. Yes. I'm very sure, but on one condition. या परफॉर्मन्स मध्ये मला प्रत्येकाने 100 नाही 150% आउटपुट दिलं पाहिजे. Definitely देणार. देणार नक्की. गायत्री मॅडम, हा कसला विचार करता एवढा? अगं किमो सरांची थीम स्वप्न आणि सत्य. वाव, कसली मस्त आहे ना. ए पण गायत्री खरंच का ग? म्हणजे सत्य आणि स्वप्न यामध्ये इतकी तफावत असते? नाही माहित मला. म्हणजे मला फार स्वप्न पडत नाही आणि मी फार स्वप्न बघतही नाही. ए पण खरं सांग गायत्री, तुला जर स्वप्न वगैरे पडतच नसतील तर तुला डॉक्टर कडे जावं लागणार आहे. का? अगं हे ॲबनॉर्मल आहे. अगं म्हणजे अगदीच स्वप्न पडत नाही तसं नाही ग, पडतात पण इन जनरल. ए पण तुला ना कधी अशी तुझ्या स्वप्नातल्या राजकुमाराची स्वप्न पडली आहेत? वाव, म्हणजे तुझा राजकुमार असा घोड्यावरून. हॅलो मॅडम, हे घोड्यावरून राजकुमार अँड ऑल हे सगळं जुन्या काळातलं झालं. ओके, आताचा काळ बदललाय, सो प्लीज वेकअप. करेक्ट आहे, पण फिलिंग्स त्याच आहेत ना. म्हणजे हा आता घोड्याच्या बदली बाईक आली आहे, हाच काय तो फरक. ए पण आपल्याला जो आवडतो तो आपल्यासाठी राजकुमारच असतो. करेक्ट. मग तो आपल्याला मस्त लॉंग राईड वर घेऊन जातो आणि तो आपल्या सोबत असताना हा रस्ता कधी संपूच नाहीये असं वाटत राहतं. आणि असं वाटत असतानाच स्वप्न तुटतं. आलो आपण घरी. नाही जायचंय का? नाही हो, चल निघते मी. टेक केअर. येस, इट जा. हो, ओके, बाय. एक्सक्यूज मी. रिमी, गायत्री. अगं व्हॉट अ सरप्राईज. कशी आहेस? मी मस्त. काय योगायोग आहे बघ ना. म्हणजे मी तुझ्याच घराचा पत्ता शोधत होते आणि नेमकी तूच मला भेटलीस. तू इथे काय करतेस? जे कॉलेज मधनं पास आउट झाल्यावर तर भेटलीच नाहीस. पण टीव्हीवर दिसत असतेस, लोकांच्या मागे माईक घेऊन फिरत असतेस. डोक्याला शॉट असतो सगळा. धावपळ धावपळ नुसती. अगं बातम्यांसाठी कुठे कुठे फिरावं लागेल ना सांगता येत नाही.
पण मग तू आमचं घर का शोधतेस? अगं मी इथनच जात होते ना सहज, म्हंटल तुला भेटूनच जावं. अगं मग एखादा फोन तर करायचास ना. नो, तुला सरप्राईज द्यायचं होतं, पण तूच भेटून मला सरप्राईज दिलास आता. तर कशी आहेस, काय म्हणतेस? इथेच बोलून कटवायचा विचार दिसतोय. तसं नाही ग, चल आपण जाऊयात घरी, चल.